बालमित्र मैत्रिणींनो, मी श्रीकांत सूर्यवंशी आज निरोप समारंभानिमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी विनंती। आज माझ्या एका डोळ्यात हसू आहे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे, कारण या शाळेतला शैक्षणिक प्रवास आपण येथे पूर्ण करीत आहोत। शिक्षणाचा हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा मला आनंद आहे, परंतु त्याच वेळी ही मॉडेल स्कूल शाळा हे 1ली ते 3री पर्यंतचे मित्र हे शिक्षक यांचा निरोप घ्यावा लागतो आहे, याचे दुःख देखील आहे। ढाले सरांनी घेतलेला संगीतमय परिपाठ, मोहिते मॅडमची शिस्त दर शनिवारी होणाऱ्या दप्तरविना शाळा या उपक्रमांतर्गत मोरे मॅडमने घेतलेले मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करणे, राखी तयार करणे, आकाशकंदील तयार करणे यासारख्या अनेक उपक्रमशील गोष्टी जगताप सरांच्या प्रेमळ विनोदी स्वभावाने प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर रुजवले आहेत। तर गायकवाड सरांनी विविध स्पर्धा परीक्षांबाबत केलेले मार्गदर्शन आणि महत्त्वाचे म्हणजे आमचे पोरे सर यांनी आमची इंग्लिश लॅबमध्ये घेतलेले आमचे संभाषण, स्पर्धा परीक्षा, खेळ, विविध उपक्रम, तंत्रज्ञान यासारख्या अनेक गोष्टींसाठी केलेले वेळोवेळी केलेले प्रोत्साहन पोरे सर आणि आम्ही विद्यार्थी यांच्यामध्ये एक वेगळंच नातं तयार झालं आहे। पोरे सर आमचे फक्त शिक्षक नव्हे तर ते एक मित्र, आई वडील देखील बनले। पोरे सर नेहमी म्हणतात, माझे विद्यार्थी माझा अभिमान आहे। आज आम्ही इयत्ता 4थीचे विद्यार्थी देखील असे म्हणतो, आमची शाळा, आमचे सर आमचा अभिमान आहे। मित्रांनो, ज्याप्रमाणे एखादे झाड आकाशात कितीही उंच गेले तरी त्याचे मुळे ही जमिनीतच राहतात, त्या मुळातूनच त्याला अन्न पाणी मिळत असते। अगदी तसंच आपण भविष्यात कुठेही गेलो तरी आपली मूळ या शाळेतच राहणार आहे। येथून मिळालेल्या ज्ञानाच्या आणि संस्काराच्या शिदोरीवरच आपले उज्ज्वल भवितव्य घडणार आहे। या निरोपाच्या प्रसंगी मी सर्व शिक्षकांचे, शाळेचे आभार मानतो। तुम्ही आम्हाला जे दिलं त्याची परतफेड कधीही करता येणार नाही। जाता एवढंच सांगेन, सर पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा, सर पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा। जय हिंद, जय महाराष्ट्र। बस हाँ। हा ओलावा माणुसकीचा निरूप नव्हे हा ओलावा माणुसकीचा, विसरू कसे आम्ही हा क्षण सौख्याचा, विसरू कसे हा क्षण हा सौख्याचा। अध्यक्ष माशे, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव निहारिका आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज आपण सर्वजण या निरोप समारंभात सहभागी झालो आहोत। आजचा हा दिवस फक्त माझ्यासाठीच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भावुक दिवस आहे। निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणी गर्दी जणू क्षण हा दुःखाचा। आपण सर्व एकमेकांपासून वेगळे होऊ, पण सोबत राहतील त्या फक्त गोड शरारती आणि खोडकर आठवणी घेताना। आज निरोप शाळेचा आले भरून डोळे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने। काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो, त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले। सर्व शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले। ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे। या शाळेत आम्ही सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, मोठ्यांचा आदर, सहकार्य, इतर गोष्टी शिकलो। या शाळेने आम्हाला खूप शिकवले आहे। या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे। तुम्हा सर्वांचे धन्यवाद। जर कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी। सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी। धन्यवाद। संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही। अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार। सर्वांना
शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आम्ही जेव्हा पहिली देणार होतो तेव्हा कोरोना आला, त्यामुळे आम्ही पहिली देऊ शकलो नाही. त्यानंतर आम्ही दुसरीत प्रवेश घेतला. दुसरीमध्ये आम्ही विविध परीक्षा दिल्या, त्यामध्ये चांगले गुण मिळाले. त्यानंतर तिसरीमध्ये गेलो. तिसरीमध्ये विविध परीक्षा दिल्या, त्यामध्येही चांगले गुण मिळाले. चौथीमध्ये विविध परीक्षा दिल्या, त्यामध्ये चांगले गुण मिळाले. एका ठिकाणी वाटते आनंद आणि दुसऱ्या ठिकाणी वाटते दुःख. कारण एका ठिकाणी आम्ही जाणार दुसऱ्या शाळेत आणि एका ठिकाणी जिल्हा परिषद मॉडर्न स्कूल खेळाडू या शाळेला सोडून जाणार, हे तर मोठे दुःख. धन्यवाद. ऐकून घ्या. आम्ही इयत्ता पहिलीत गेलो, पण आम्ही इयत्ता पहिलीत बसलो शकलो नाही, कारण कोरोनामुळे लॉकडाऊन पडले. लॉकडाऊनमुळे सर्व शाळा बंद झाल्या. आम्हाला आमच्या सरांनी ऑनलाईन क्लासद्वारे चांगले शिक्षण दिले. आम्ही इयत्ता दुसरीत गेलो. आम्हाला इयत्ता दुसरीच्या वर्गात बसता आले नाही, कारण आमच्या वर्गात सामान होते. आम्ही इयत्ता चौथीच्या वर्गात बसलो होतो. आम्ही दुसरीतून डायरेक्ट इयत्ता चौथीच्या वर्गात गेलेलो होतो. असा आम्हाला खूप आनंद वाटत होता. आम्ही इयत्ता दुसरीमध्ये मंथन परीक्षा दिली. आम्ही पहिल्यांदाच असली परीक्षा दिली होती. त्यात आम्हाला खूप चांगले मार्क मिळाले. आम्ही इयत्ता तिसरीत गेलो. आम्ही NSE आणि अभिरूपाची परीक्षा दिली, त्यात पण आम्हाला चांगले मार्क्स मिळाले. आम्ही चौथीत गेलो. आम्हाला सरांनी जून महिन्यापासून चांगले शिकवले. आम्हाला दिवाळीपासून सरांनी रोज 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एक्स्ट्राचे तास घेतले. आम्हाला सरांनी अभ्यास खूप करून घेतला आणि आम्हाला चांगले परीक्षेत चांगले मार्क्स मिळेल अशी मार्गदर्शन केले. एवढे बोलून माझे मनोगत संपवत आहे. धन्यवाद. थांबून जावी असं का घडत नाही, वेळही थांबून जावी असं का घडत नाही, येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही, पाऊल पुढे पडत नाही. निरोप येथून घ्यायचा आहे, आला दुसरा बोलावा, हृदयामध्ये जपून ठेवीन आपुलकीचा ओलावा, आपुलकीचा ओलावा. सूर्यासारखे तळपुले जावे, सूर्यासारखे तळपुले जावे, क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर यावा, निरोप शेवटी घेताना, निरोप शेवटी घेताना. मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या समलावे, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या समलावे, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले, जीवन आमचे धन्य झाले. धन्यवाद.